पंजाबच्या तुरुंगातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। चरस आणि गांजासारखे पदार्थ जेल प्रशासनाने आत आणण्यास पूर्णपणे बंदी घातल्यानंतर कैद्यांनी आपली नशेची भूक भागवण्यासाठी थेट तुरुंगातल्या भिंतीवरच्या पालींनाच खायला सुरुवात केली। पालीचा वापर नशा करण्यासाठी ते नेमका कसा करत होते आणि हा सगळा प्रकार कसा उघड झाला ते सांगतोच, पण रील शेवटपर्यंत पहा। तर त्याचं झालं असं की कैद्यांची नेहमीप्रमाणे झडती घेणं सुरू होतं। दरम्यान जेल प्रशासनाला काही कैद्यांकडे पावडर सारखं काहीतरी आढळलं। बरं, एका दोघांकडे नाही तर बहुतांश कैद्यांच्या कपड्यात ही भुकटी सापडली। नेमकं याचं कारण काय म्हणून कैद्यांची कसून चौकशी झाली तेव्हा काही कैद्यांनी भीतीने स्वतःच कबूल केलं की त्यांना पालीच्या शेपटीचं व्यसन लागलंय। तेव्हा जेल प्रशासनाच्याही लक्षात आलं की अरे हो, तुरुंगात दिसणाऱ्या पालींचा सुळसुळाट आजकाल कमी झालाय। काही तुरुंग कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आलं होतं की कैदी वारंवार भिंतीवरच्या पालींचा पाठलाग करतात, पण तेव्हा ते निव्वळ टाइमपास म्हणून हे करत असतील असं त्यांना वाटलं, म्हणून त्यांनी दुर्लक्षही केलं। पण इथले कैदी त्या पाली पकडून मारून कच्च्या खात नव्हते, तर त्या पकडून त्यांचं शेपूट वेगळे करायचे आणि ते उन्हात पूर्णपणे वाळून मग त्याची बारीक भुकटी बनवून ती तंबाखू, बिडी किंवा इतर काही औषधी पदार्थांमध्ये मिसळून त्याने ते नशा करत होते। हे मिश्रण ओढल्याने त्यांना नशेसारखा अनुभव येत असल्याचं कैद्यांनी कबूल केलं। जेव्हा त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तेव्हा काही कैदी अत्यंत अस्वस्थ, विचित्र वर्तणूक करताना आढळले। त्यांना मानसिक आजार म्हणजे सायकोसिस झाल्याचंही या वैद्यकीय तपासणीत आढळले। पालीच्या शेपटात काही विषारी किंवा मंद विषारी रासायनिक घटक असू शकतात, जे वाळून चूर्ण स्वरूपात शरीरात गेल्यावर सेंट्रल नर्वस सिस्टीमवर परिणाम करतात, ज्यामुळे व्यक्तीला हॅल्युसिनेशन म्हणजेच भ्रम किंवा नशेची भावना येते। हे व्यसन अत्यंत घातक असून ते कैद्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे। या घटनेमुळे तुरुंगातील अंमली पदार्थांवरील नियंत्रणाचा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आलाय। मात्र या प्रकारची माहिती मिळताच प्रशासनाने राज्यातील सर्व तुरुंगांमधून पालींना हटवण्याची मोहीम सुरू केली। पण केवळ पाली हटवून कैद्यांच्या आरोग्याचा प्रश्न सुटेल का, यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा लगाव बत्ती।